नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज पुन्हा एकदा घेऊन आले 5 असे शब्द ज्याचा आपण मराठीमध्ये अर्थ समजून घेणार आहोत आणि ते कशा प्रकारे वापरले जातात कायद्यामध्ये हेही समजून घेणार आहोत। सर्वात पहिला शब्द आहे पॉक्सो। आता पॉक्सो म्हणजे काय? एखाद्या शब्दाचा हा छोटासा शॉर्ट फॉर्म आहे। मग फुल फॉर्म काय आहे बरं? पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012। भारतामध्ये हा कायदा आला लहान मुलांकरता। लहान मुलांचे गुन्हे किंवा त्यांची काढली जाणारी छेडछाड, त्यांचं होणारं लैंगिक शोषण किंवा लैंगिक अत्याचार यांना थांबवण्याकरता, यांच्यापासून त्यांना संरक्षण मिळण्याकरता पॉक्सो हा कायदा भारतामध्ये 2012 साली स्थापित झाला। 18 वर्षाची मुलं किंवा 18 वर्षाखालची मुलं, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या संरक्षणाकरता हा कायदा आपल्याला भारतामध्ये नोंद आहे। दुसरा शब्द आहे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन। म्हणजे काय? तर अयोग्य फायदा घेणं, म्हणजे अनड्यू ॲडव्हान्टेज घेणं। ह्याचा अर्थ की मग तो मुलगा मुलगी 18 वर्षाच्या आतले असोत किंवा महिला असोत। फॉर एक्झाम्पल, कितीतरी महिलांना तुला फिल्ममध्ये काम मिळवून देतो हां, परंतु शारीरिक संबंधांची मागणी करणं, याला म्हणतात अनड्यू ॲडव्हान्टेज घेणं। त्याच्यानंतर छोट्या मुलींना चॉकलेट किंवा गोळी देऊन एका रूममध्ये जाऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करणं, ह्या सगळ्या कृत्यांना सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असं म्हणतात कायद्याच्या भाषेत। तिसरा शब्द आहे अँटिसिपेटरी बेल। ह्याचा अर्थ असा होतो अटक होण्यापूर्वी घेतलेली जामिनाची पूर्व परवानगी। आता ह्याचा अर्थ काय आहे? एखादा राम नावाचा मुलगा आहे, कुठेतरी त्याला असं वाटतंय की मला कोणीतरी एका गुन्ह्यामध्ये अडकवणार आहे किंवा मला अशी भीती वाटते आहे की मला पोलीस अटक करतील। मग ह्याकरता तो अँटिसिपेटरी बेल याचं ॲप्लिकेशन कोर्टामध्ये जाऊन देतो। मग हे कोर्ट कुठलं आहे? तर आयदर सेशन्स कोर्ट नाहीतर हायकोर्ट, ह्याच उच्च ह्या अशा मोठ्या कोर्टामध्येच 438 ह्या सेक्शन अंतर्गत CRPCच्या अंतर्गत तुम्हाला अँटिसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन करता येतं। यामध्ये मग पोलीस तुम्हाला अटक केली तरी तुमच्याकडे अँटिसिपेटरी बेलची ऑर्डर असेल तर तुम्हाला अटक होत नाही। चौथा शब्द आहे क्रिमिनल अँटिसिडंट्स। म्हणजे काय? की क्रिमिनल रेकॉर्ड, पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास काय आहे हे समजून घेणं। आता जेव्हा आम्ही बेल ॲप्लिकेशन ड्राफ्ट करतो त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा क्रिमिनल अँटिसिडंट म्हणजे त्याचा कुठलाही रेकॉर्ड नसतो, त्यात अगदी क्लीन चीट असते। म्हणजे कुठलंही पोलीस स्टेशन म्हणा किंवा कुठलंही न्यायालय म्हणा, ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात कुठलीही साधी कंप्लेंट देखील नसते, तेव्हा ह्यालाच म्हणतात क्रिमिनल अँटिसिडंट्स। आणि त्यालाच जोडून मी एक 5वा शब्द असा घेतलेला आहे लॉ अबायडिंग सिटिझन, म्हणजे कायद्याचं पालन करणारा भारतीय नागरिक। आता हे 2 शब्द एका पॅरेग्राफमध्ये कसे वापरले जातात याचं उदाहरण मी तुम्हाला देते। जेव्हा बेल ॲप्लिकेशन ड्राफ्ट केलं जातं वकिलातर्फे, तेव्हा हे 2 शब्द अतिशय महत्त्वाचे असतात त्या बेल ॲप्लिकेशनमध्ये। इट इज मोस्ट रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट रमेश इज, रमेश हे मी नाव घेतलं आहे समजण्याकरता, परंतु आम्ही ॲप्लिकंट लिहितो, जो ॲप्लिकेशन करत असतो तो असतो ॲप्लिकंट। इट इज मोस्ट रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट ॲप्लिकंट इज अ लॉ अबायडिंग सिटिझन हॅविंग डीप रूट्स इन सोसायटी अँड परमनंट प्लेस ऑफ रेसिडन्स। लक्षात घ्या, गुन्हेगार असो, सामान्य व्यक्ती असो, त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट म्हणजे त्याचा परमनंट ॲड्रेस कुठला आहे हे कोर्टाला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं। द ॲप्लिकंट हॅज ॲब्सोल्युटली क्लीन क्रिमिनल अँटिसिडंट्स अँड हॅज नेवर बीन इन्वॉल्व्ड इन एनी ऑफेन्स प्रायर टू दी प्रेझेंट केस। म्हणजे ह्याचा अर्थ काय? की आत्ता जी केस आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठच्याही न्यायालयात, कुठच्याही पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीचे कुठलेही
रेकॉर्ड किंवा कुठलीही कंप्लेंट अजिबात नाही आहे, म्हणजे क्लीन चीट आहे. 5 शब्द आज कसे वाटले ते जरूर सांगा. याची माहिती तुम्हाला कशी वाटत आहे ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.